एका महिलेची कहाणी सांगणार आहे. ती काहीच शिकलेली नसती, पण तिचे दोन्हीही मुलं गव्हर्नमेंट जॉबला लागतात. तिची इतकी हालाकीची परिस्थिती असती, की पूर्वी मुलीला किंवा मुलाला विचारलं जात नव्हतं, की तुला नवरदेव किंवा नवरी पसंत आहे का? आई-वडिलांच्या मनावरतीच लग्न जमवल्या जायचे. मग ती टिकू किंवा नाही टिकू आणि मुलीला जाच असायचा. वडील सांगायचे, "दिल्या घरी तू मेली" आणि तिथंच नांदायचं. पण त्या मुलीच्या बाबतीत असं काही घडलं, तिला एक वयस्कर व्यक्तीशी तिचं लग्न लावून दिलं आणि तो व्यक्ती असा होता, त्याच्या आधीही लग्न झालेली एकही बायको टिकली नाही, की खूप बायकांना त्रास द्यायचा, मारायचा, सासरवास करायचा. त्यामुळे ती महिला तिथे काही नांदली नाही. ती माघारी आली आणि वडिलांना म्हटली, "तू मला विहिरीत ढकलून दे, कुठेही मारून टाक, पण मी त्या नवऱ्याकडे परत जाणार नाही. मी कशी लपून-लपून आले आहे, कशी गंजीत लपले, कशी बाजरीमध्ये लपले, ह्याच्यात त्याच्यात लपून त्या गावावरून मी इथपर्यंत पोहोचले माझा जीव वाचून. त्यामुळे जर मी तुमची मुलगी असेल, तर मला वाचवा, नाही तर मला तुम्ही मारून टाका, पण मी त्या नवऱ्याकडे परत जाणार नाही." आणि ते नवऱ्याकडे ती गेली नाही. नंतर गावात असं होतं, की एक व्यक्ती असतो, त्याचं लग्न झालेलं असतं आणि त्याला त्याच्या पत्नीला मूल होत नसतात. तर त्याच्या पत्नीची सारखी तिच्या नवऱ्याला विनंती असती, की आपल्याला मूल पाहिजे आणि मला तर काही मूल होणार नाही. आपल्या लग्नाला भरपूर दिवस झाले आहेत. त्यामुळे तुम्ही दुसरं लग्न करा. आणि मग ठरतं, की ही लेडीज आपल्या गावात आलेली आहे. तीही काही माघारी जाणार नाही आणि गावातले लोकं त्यांचं लग्न ठरवतात आणि त्या मुलीचं लग्न त्या व्यक्तीशी लावून देतात. मग ह्या दोन्ही सवती-सवती इतक्या आनंदाने राहतात. रोज मोलमजुरी करतात, पण भांडण बिलकुल करत नाहीत. एका विचाराने राहतात आणि ह्या मागल्या पत्नीला 2 मुलं होतात. त्यानंतर त्या पहिलीचंही नशीब एवढं भाग्याचं ठरतं ना, ही दुसरी बायको तिच्यासाठी, की तिलाही एक मुलगी आणि एक मुलगा होतो. यांचा परपंच व्यवस्थित चाललेला असतो. रोज मोलमजुरी करायची, आपली मुलं मुलांना शिकवायचं. असं करत ती मुलांना चांगलं शिक्षण देती, मुलांना शिकवती, अडाणीच असती ती. ती कसलीही शिकलेली नसती. तिला आजही सही येत नाही का तिचं नावही लिहायला येत नाही. तर तिचा एक मुलगा आर्मीमध्ये ऑफिसर होतो आणि एक मुलगा कृषी अधिकारी होतो. त्या बाईनी स्वप्नातही विचार केला नसेल, की आपण पहिल्या नवऱ्यापासून कसा जीव वाचवून आलो आणि दुसरं लग्न करून आपण परपंच उभा करतो आणि आपले दोन्हीही मुलं यशस्वी होते. आज आपल्याला सही सुद्धा येत नाही. पण त्या मुलांनीही तेवढंच कष्ट केलं. आज ती शहराच्या ठिकाणी आहेत जॉबला. चांगले बंगले घेतले आहेत, गावाकडेही बंगलं बांधले आहेत. आईला सुखात दोन्ही पण मुलं सांभाळत आहेत. पण आता तिच्यामध्ये सर्व काही आहे तिच्याकडे. फक्त तिचे जे मिस्टर आहेत ते एक्सपायर झालेले आहेत. ते एक तिच्याकडे दुःख आहे तिला. कारण की माणूस म्हणतात ना, प्रत्येक माणसाच्या जीवनात कधीच सुख नसतं. शेवटपर्यंत सुख मिळत नाही. काही ना काही कमी असतं. पण तिने खरंच जिद्द धरली आणि त्या म्हाताऱ्या नवऱ्याचा परपंच केला. त्या म्हाताऱ्या नवऱ्याचे तिला ती 2 मुलं झाले. तिच्यापेक्षा वयस्कर होता तो नवरा. तरीही तिने का तर स्वभाव त्याचा चांगला होता. तिला वाटलं आपल्या गावातला आहे, लहानपणापासून पाहिलेला आहे, आपल्याला सांभाळन व्यवस्थित. ह्याला पण पहिले मुलं नाहीत. आणि त्या जावा सवती-सवती बहिणीसारख्या राहिल्या आणि शेवटपर्यंत त्यांनी ते निभाव लावला. आणि आजही ती एकत्र आहेत. सवती-सवती आजही एकत्र आहेत, त्यांची मुलंही. कारण की त्यांचे संस्कार मुलांवरती चांगले होते. त्या दोघी सवती-सवती एकत्र चांगल्या राहिल्या म्हणून त्यांची मुलंही आजपर्यंत एकत्र आहेत. जॉइंट फॅमिली आहे त्यांची अजूनही.